कविता, खरं तर मागील 65 महिन्यांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या प्रलंबित होत्या। अनेक ठिकाणी कामं जी आहेत, त्यात विकास कामं जी आहेत ती देखील प्रलंबित होती, कारण की लोकप्रतिनिधी जे आहेत ते नव्हते। पण आज मात्र राज्य निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद काही वेळ आधीच मुंबई या ठिकाणी संपन्न झालेली आहे आणि अर्थातच आज मध्यरात्रीपासून आचारसंहिता जी आहे ती देखील महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी जी आहे ती देखील लागू होणार आहे। खरं पाहायला गेलं तर निवडणुका नेमक्या कधी होणार हा प्रश्न विरोधकच विचारत होते, पण मात्र आता विरोधकच कुठेतरी निवडणुका पुढे ढकला असं काहीसं चित्र असतानाच राज्य निवडणूक आयोगाने तडकाफडकी आज निवडणूक पत्रकार परिषदेची घोषणा केली आणि पत्रकार परिषद त्यांची झालेली आहे। आचारसंहिता ही मध्यरात्रीपासून लागू होत आहे। नगरपंचायत आणि नगर परिषदा ज्या महाराष्ट्रामधल्या प्रलंबित आहेत, ज्या ठिकाणी निवडणुका मागील 65 महिन्यांपासून होण्या बाकी आहेत, 5 ते 5.25 वर्षांचा काळ झालेला आहे, तिथे सगळ्या निवडणुका आता 2 डिसेंबर रोजी होणार आहेत। अर्थातच लोकशाहीचा उत्सव पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये दिसून येणार आहे। खूप वेळानंतर जे आहेत आता निवडणुका होताना दिसून येतील। पण जसं तू म्हणालीस, महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका आहेत त्याची देखील घोषणा होणं अपेक्षित होतं, पण साधारणतः ज्यावेळेस त्यांनी सुरुवातच अशी केली की सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे 31 जानेवारी 2026च्या आधी आम्हाला सर्व निवडणुका घ्यायच्या आहेत, तशाच पद्धतीत ज्यावेळेस माध्यम प्रतिनिधींनी त्यांना प्रश्न केले त्यावेळेस देखील त्यांनी थेट उत्तर दिलेलं आहे की 31 जानेवारीची डेडलाईन आहे आणि ती आम्ही क्रॉस होऊ देणार नाही। त्यामुळे महाराष्ट्रामधील सर्व प्रलंबित निवडणुका ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या 31 जानेवारी 2026च्या आतमध्येच होणार आहेत आणि त्यामुळे कुठेतरी सरकारी कामं जी आहेत ती देखील पुढे ढकलण्यात येऊ शकतात किंवा मग त्याच्यावर काही वेगळा विचार केला जाऊ शकतो। या निवडणुकींसाठीची तयारी जी आहे ती झालेली आहे, पण सर्वात मोठा मुद्दा समजा काय कविता यामध्ये उपस्थित होतो तर जे विरोधकांनी, महाविकास आघाडीने किंवा मनसेने जे निवेदन दिलेलं आहे केंद्रीय निवडणूक आयोगाला आणि राज्य निवडणूक आयोगाला, त्यावर नेमकं आता उत्तर येणार का आणि कधी येणार? कारण की घोषणा झालेली आहे, आचारसंहिता लागू होत आहेत, त्यामुळे नगर परिषद आणि नगरपंचायतीमध्ये देखील विरोधक जे आहेत, महाविकास आघाडी जी आहेत त्यांना कुठेतरी आता त्यांच्या मनाविरुद्ध होत आहे असं बोलण्यासाठी हरकत नाही आहे। पण ज्या येणाऱ्या निवडणुका असणार आहेत, ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका असणार आहेत, त्यामध्ये देखील मतचोरीबद्दल आणि मतदार याद्यांमध्ये बदल करण्याबद्दल जी मागणी केली जात आहे त्याबद्दल तरी त्यांना काही दिलासा मिळतो का किंवा त्याच्यावर काही निवडणूक आयोग करतं का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे। आता देखील आपण रोहित पवार यांचं मत काय आहे ते देखील ऐकलेलं आहे आणि महायुतीमधनं देखील प्रतिक्रिया येत आहेत की आम्ही महायुती म्हणून एकत्रित जायला तयार आहोत, पण कुठे ना कुठे जागा वाटपसाठी तिढा जो आहे तो दिसून येणार आहे। प्रत्येक गोष्टीसाठी आता प्रत्येक उमेदवाराला आणि पक्षाला कुठेतरी नियंत्रण येणार आहे, खर्चाचे नियंत्रण असतं, असे अनेक आचारसंहितामधील मुद्दे असतात जे सर्व पाळायला लागतात आणि आता पुढचा 1 महिना जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा असणार आहे।